तर नमस्कार मंडळींनो, माझ्या स्वादिष्ट कोकणी या यूट्यूब चॅनलवर मी तुमचं मनापासून सगळ्यांचं खूप खूप स्वागत करत आहे. चला तर मग वळूया आजच्या नवीन व्हिडिओकडे. तर मी तुमका आज दाखवणार आहे खेकडे, कुर्ले किंवा चिंबोरे, तुम्ही काय म्हणशाल ते. हे समुद्राचे आहेत, त्यांना आम्ही फेटे पण म्हणतो. तर हे आज साफ करूची सोपी पद्धत मी तुमका दाखवणार आहे. अशा प्रकारे हे बघा, हे समुद्राचे खेकडे असे असतात. तर हे मी आणलं आहे मार्केटमधनं आणि ते 4 ते 5 वेळा स्वच्छ पाण्यातून धुवून घेतले, जेणेकरून त्याच्यावरची माती, वाळू वगैरे काय घाण असतात ना, तर ते निघून जाआहेत. आणि आता हे कुर्ले मी उघडणार आहे. उघडल्यावर मात्र आपण हे आपल्याला ते धुवून घ्यायचे नाही आहेत, नाहीतर त्याची सगळी टेस्ट आहे ना ती पाण्यावाटे निघून जायत. म्हणून काय धुचे असत ना, ते उघडूच्या अगोदरच आपण ते धुवून घ्यायचे असत. तर मंडळींनो, हे कुर्ले ना साफ करत असताना एक असा काय घडला ना, त्याने मी तर असा घाबरलं तर काय सांगू तुमका. तर ह्या व्हिडिओच्या शेवटी मी तुमका आता दाखवतलं आहे की मी काय झाला. त्याच्यामुळे व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा, जेणेकरून तुमका समजत असं मध्येच काय अचानक घडला. तर हे बघा, कुर्ल्यांच्या मागच्या बाजूने या त्रिकोणात ना पकडून दुसऱ्या हाताने आपण कुर्ली पकडून जरा जोर लावून ह्यो कुर्ली उघडीची असता. त्यानंतर तिच्या तोंडातील भाग ना काढून टाकूचं असता. जो हे बघा, ह्यो असताना ह्यो काढून टाकूचं असता. आणि कुर्ली उघडताना तिच्या पोटातलं जर पाणी आहे ना तर आपल्याला घ्यायचं असा. त्याच्यामुळे तर टाकून द्यायचं नाही, तर ताटात किंवा आपण जे साफ करून ठेवणार असो ना त्याच्यातच पाणी उघडून घ्यायचा कुर्ली. त्यानंतर त्याच्यामध्ये हे बघा, हे असे लसणीच्या आकाराचे कुर्ल्यांची फुफ्फुसं असतात, तर ती काढून टाकायची. त्यानंतर हे मोठे 2 डेंगे असतात, तर ते काढून घ्यायचे. मग बारके नांगे असतात ना, ते तोडायचे. पोटात जर काही बारीक पांढऱ्या रंगाचे असे आतड्यांसारखे दिसले तर ते काढून टाकायचे. अशा प्रकारे झाले आपले कुर्ले साफ करून. असा की नाही एकदम सोपी पद्धत. तर हे बघा, अशा प्रकारे मी हे बाकीचे पण कुर्ले साफ करून घेते. आणि हे ना काळोख्या रात्रीतले कुर्ले असतात, म्हणजे अमावास्या जवळ असताना त्याच्या अगोदर 8 दिवस, त्याच्या अगोदर नंतर 8 दिवस अशा सीझनमध्ये जे कुर्ले मिळतील ना ते तुमका भरलेले मिळतले आतमधनं, नाहीतर ते फोके मिळतात. काळोख्या रात्री कसे कुर्ले ना मस्तपैकी असे भरलेले असतात. हे बघा किती पांढरं स्वच्छ आणि मासा अगदी टम्म भरलेलं असं पेंदो असा. तर ही बघा, ही कुर्लीचा अंडा असा ह्या. तर ह्या आपल्याला टाकून द्यायचा असा. आणि कुर्ले साफ करूचे ना तुमका मी एकदम सोपी, एकदम अशी क्लुप्ती म्हणा किंवा सूत्र म्हणा असं मी सांगते. बघा, कुर्ली घ्यायची, त्याचे नांगे घ्यायचे. त्या नांग्यांच्या टोकाच्या एका ह्याने ना टोकान त्याच्या मागचा जो कुलूप आहे ना त्रिकोणी, त्या कुलूप उघडायचा. म्हणजे आपण कुलूप उघडतो की कुर्ली ओपन करायची. मग आतमधले जे लसणी असतात ना ते काढून टाकायचे. नंतर बारीक नांगे आहेत ते काढून टाकायचे. नंतर 2 मोठे असतात डेंगे ते मोडायचे. आता मधी रवलो तो म्हणजे पेंदो. झालो, कुर्ले आपले साफ करून झाले. आहे की नाही एकदम सोपा मंत्र. तर हे बघा, अशा प्रकारे आहेत ना ह्याचे बारके बारके असे गोल फिरवायचे, पिवटायचे त्याचे नांगे आहेत ते. एकदम साधी आणि सोपी पद्धत. जे का आपण कुर्ले बघितले की बापरे कसे साफ करायचे अशी आपल्याला भीती वाटतं. तर ती तुमची भीती आहे ना, आता माझा व्हिडिओ बघितल्यावर एकदम पळून जाईल आणि तुम्ही सांगशाल की माशेवालीनी बाई कुर्ले साफ नको करून देऊ, त्याच्यातली सगळी चव आमची थयच निघून जाता. कारण माशेवालीने कुर्ले साफ करून दिल्यान की तुमका ते घरी येऊन धुवूचेच लागतात, अगदी किती नाही म्हटलंच तरी. आणि त्याच्यामुळे कसं त्याची सगळी चव आहे ती पाण्यावाटे निघून जातली. त्याच्यामुळे जर तुम्ही अशा प्रकारे जर खेकडे साफ करशाल ना तर तुमका ओरिजिनल टेस्ट कुर्ल्यांची काय असता ही तुमका समजतली. तर हे बघा, आतमध्ये जो पिवळो मेंदू असता तर तो तुम्ही घाण म्हणून टाकून देशाल, तर तसं करू नको. हे बघा, मी तुमका इथे परत एकदा दाखवते की याचा जर त्रिकोण असताना मागचो तर तो असं खोलायचो. जर नख असा तर तुमका तो खोलूक येऊ शकता. नाहीतर हे बघा, असं बारीक असा टोक घ्यायचा किंवा हिरको बिरको झाडूचं वगैरे काय असत तर अगरबत्तीची काडी, तर ते ना तुम्ही हे बघा अशा प्रकारे खोलायचे. आणि हे समुद्राचे खेकडे असतात ना तर हे साफ करूक एकदम सोपे असतात, कारण त्यांना जास्त ताकद लावची गरज लागत नाही. आणि जे नदीतले किंवा खडकातले असतात ना खेकडे, तर त्यांना भरपूर ताकद असते. आणि हे बघा, त्याच्या वरच्या कवचात ना पाणी असतं, तर त्यासुद्धा आपल्याला व्यवस्थित घ्यायचं असा. त्यानंतर हे बघा, हे त्याचं तोंड असतं ह्या खेकड्यांचा, तर आपण काढून टाकायचा. तसं गोल पिरवटलाच ना की व्यवस्थित निघता. आणि हे लसणी काढून टाकायचे. तर तुम्ही पण आता हे अशा प्रकारे घरी आणून साफ करून घेऊ शकता. ते काहीच म्हणजे काहीच वेगळं असं काय नाही. तुम्ही प्रॅक्टिस करशाल तर तुमका पटापट येत जायत.
आणि तुम्ही खेकडे मासेवालीकडनं साफ करून न आणता ते घरीच आणून साफ करा, जेणेकरून त्याची सगळी टेस्ट आहे ना ती आपल्याला मिळू शकता. तर ह्याचे ते 2 मोठे डेंगे असत. तर हे बघा, हे अशा प्रकारे आपण सगळे कुर्ले असत ना हे असे व्यवस्थित काढून साफ करून घ्यायचे असतात. आणि त्याचे जे छोटे छोटे नांगे असत ना, तर इथे मी विचार करत होते की फ्राय करू काय, म्हणून मी ते थोडे ठेवले होते बाजूक. पण नंतर मी विचार केला की नको फ्राय, सगळे एकच आपण त्याचा तिखलाच बनवून टाकूया. हे बघा, अशा प्रकारे त्याच्यात पाणी असतं. हे बघा, तर पाणी आपल्याला घ्यायचं असं. आणि छोटे जे हे नांगे असतात ना त्याचं रस काढायचं असतं, त्यासाठी ते आधी सेपरेट काढायचे बाजू रस्सो करण्यासाठी. तर तो सुद्धा व्हिडिओ माझं चॅनलवर इलेलो असा खेकड्यांचो, मस्तपैकी मसाला खेकडा, क्रॅब मसाला अशा नावानं असा. तर तुम्ही तो नक्की जाऊन बघा आणि अशा प्रकारे कुर्ले आणा आणि करून खाऊन बघा. आणि जर माझ्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनल माझा लगेच सबस्क्राईब करून टाका, जेणेकरून तुमका असेच मस्त मस्त नवनवीन रेसिपीज तुमका बघूक मिळतील, व्हिडिओज बघूक मिळतील, जे तुमच्या डेली रुटीनसाठी तुमका उपयोगी असतात, कुकिंगसाठी मेन म्हणजे. तर इथे हे बघा, मी सगळे खेकडे आहेत ना अशा पद्धतीत मी साफ करून घेत आहे, जसे मी तुमका दाखवले त्या हिशोबाने. हे बघा, आपले सगळे खेकडे मस्तपैकी किती पांढरे शुभ्र दिसतात ना. हे बघा, मधलं पेंदो आणि त्याचे मोठे 2 डेंगे असे मी ते ठेवून दिलं असं आहे आमटी करूसाठी, रस्सो करूसाठी. आणि त्याचे बारीक नांगे आहेत ना ते हे बघा वाटीत काढलं आहे. आणि हे मी ते आता मिक्सरला लावून त्याचा रस काढून घेणार आहे. तर तुमका माझ्या रेसिपीच्या व्हिडिओमध्ये बघूक मिळात, तर जाऊन तुम्ही तो सुद्धा व्हिडिओ बघू शकतास. आणि मंडळींनो, मी तुमका सांगितलं होतंच की व्हिडिओ कुर्ले साफ करते वेळी असा अचानक काय जर घडला ना, तर हे बघा, ह्या असा मी कुर्ली नाही अंड्याची काढून घेतलं आहे. अंडा बाजूक काढल्याने हात धुसाठी म्हणून बाजूक केलं, तर अचानक ती माझ्या हातातलीच कुर्ली आहे ना ती अशी वळवळ वळवळ करू लागली आणि मी असं घाबरलं आहे. तरी बघा, त्याच्यात अर्ध जीव असा त्या खेकड्यामध्ये, त्याच्यामुळे ती बघा आपणच कशी वळवळ करता, कारण हे जिवंत होते कुर्ले वाटतं आधीच, ताजे ताजे फडफडीत मिळाले माका, म्हणून मी घेतलं आहे. हे बघा, अशा प्रकारे ते मी साफ करते वेळी अचानक असं तिचे डेंगू हलाक लागलो. माका आधी वाटला की माझ्या हातानंच हलता की काय, म्हणून मी तो चेक केलं आहे, तर नाही, तो आपोआपच वळवळ करत होतो. तर तुम्ही बघू शकताच कसं वळवळ करत होतो. आणि आता तो अर्धवट त्याचा जीव आता जात इलो. तर ठीक आहे, म्हणजे ती थोडी जिवंत होती. तर चला, तर मग बाय बाय.